वाह, तू भी आइसक्रीम खाती का? काही प्रॉब्लेम आहे? सॉल्व करणार आहे? अगं आईस्क्रीम खा, 2 चमचे आगावच खा. तुझ्या नंदीचं लग्न आहे का आता लवकरच? झालं बोलू, जाऊ आता? एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून ग तुला? आपण हा डाव जितलोय. आता आपण आपल्या स्वतःला बी अडवू शकत नाही स्वा बरोबर लग्न होण्या वाचून. आणि काय म्हणत होती? झालं का बोलून? आता बोलणार नाही, करून दाखवणार तुला. एवढा कॉन्फिडन्स आहे ना? उद्या बघू हा आपण. अरे उद्याच्या नादात आईस्क्रीम वितळतंय, खाऊन घे. बर. या बायकोला एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून हेच कळना झालंय. अभि चहा घ्या. आता चहा नकोय मला. तुम्हाला नाश्ता करायला वेळ नाहीये हे मी ऐकलं ना. आता नाही ऐकणार, चहा घ्या आधी बघू. तू ना खरंच ऐकणार नाहीस माझं. नीट बोल. मीनाक्षी खूप महत्वाचा कॉल आहे, प्लीज जरा कप धर. प्लीज, महत्वाचा कॉल आहे. हॅलो, हा सर बोला. अभि आपण बोलू शकतो का? हो बोलू शकतोय ना. इनफॅक्ट मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो. सगळ्यात आधी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्ही सॉरी का म्हणताय सर? खरं तर याआधीच मी तुला फोन करायला हवा होता, पण कामाच्या गडबडीत राहून गेला. एनिवे, आपण आपल्या कामाचं आता बोलून घेऊयात का? बोला. तू सांगितल्याप्रमाणे जमिनीचा सगळा व्यवहार पूर्ण झालेला आहे आणि काही कायदेशीर गोष्टी बाकी आहेत. सो आज आपण भेटलो असतो तर सगळं कंप्लीट करता आलं असतं आणि तुझा चेकही देता आला असता. सो आज आपण भेटू शकतो का? नक्कीच भेटू शकतो सर. कधी आणि कुठे भेटायचं तुम्ही मला सांगा. ओके, मी तुला लोकेशन सेंड करतो. ओके सर. ओके, मी तुझी वाट बघतोय. बाय. अभि खरंच आपल्याला चेक मिळणार आहे? येस, आता त्यांचाच फोन होता. ते म्हणाले आजच चेक मिळेल म्हणून. पर चल, जाता आता आत्याई आणि आईलाही भेटून जातो. अरे आतापर्यंत जी प्रायोगिक नाटकाची ऍक्टिंग केली ती चांगली होती, पण आता खरा नाटकाचा क्लायमॅक्स सुरू होतोय. लक्षात घे, तुझ्या अभिनयाचं कस आता लागणार आहे. माती भीती खाऊ नको शेवटच्या क्षणाला. हो नाही तर अपघात करून ठेवशील आमची, देशील टेन्शन. सर, तुम्ही काहीच काळजी करू नका. मी माझं बेरिंग शेवटपर्यंत सोडणार नाहीये. जबरदस्त. व्हेरी गुड. बेरिंग सुटलंच नाही पाहिजे. कसं शेवटचं चेक बाकी आहे ना. जा आता ते घालते जॅकेट बिकेट घालायचं ते, आणि जा लवकर. येतो. बाकी लक्ष द्या याच्याकडं, नाहीतर कराल ते आईसारखंच परत. नाही मी येतो. बायको
तुझ्यावर प्रेम करण्याची किंमत 10 कोटी. नो प्रॉफिट नो लॉस करून आनंद साजरा करावा. काय करावं काय कळना झाले बा. हो हो मी तुला करते फोन. आते आशीर्वाद दे. काय रे काय विशेष? काही नवीन असाइनमेंट करे? हो असंच काहीतरी. बरं मी काय म्हणतो, आज गुरुजींना बोलावून घ्यायला काही हरकत नाही. कशाला? कशाला म्हणजे काय, सोहा आणि तेजसच्या लग्नाचा मुहूर्त काढायला. म्हणजे तुझं काम झालेलं दिसतंय. हो म्हणजे आता त्यांचाच फोन होता, त्यांनी भेटायला बोलावलंय. म्हणजे हे काम झालंय असं समजायला काही हरकत नाहीये. हे सगळं तुझ्या कष्टाचं आणि मेहनतीचं फळ आहे. असंच यश मिळू दे बाबा तुला. बरं चला, मला आता निघायला हवं. हो जातो. आणि हो सोहाला सांग की मी सांगते सोहाला काय सांगायचं ते. आज सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. खरंय. बरं चला मी निघतो, उशीर होतोय. ये. हो. अगं हो दे, येतो ना मी. काळजी घे. बाय. मीनाक्षी आता बघ सगळं छान होणार आहे. बरं मला सांग, तू दूध प्यायलाच मी ठेवलं होतं ते माझ्या समोर पी. चल आत्ता. जा. हा चल. थँक्यू. गुड मॉर्निंग सर. हाय हाय अभि. सॉरी थोडा उशीरच झाला. इट्स ओके. तू तुझं काम इतक्या कमी वेळात केलंयस की तुला सगळं काही माफ आहे. आणि तुझ्यामुळेच माझ्या जमिनीची डील एवढ्यात लवकर होऊ शकली आणि योग्य तो मोबदला मिळू शकला. अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट माझं फायनान्सचं टेन्शन अगदी कमी झालं. माय प्लेजर सर. डील झाली असली तरी काही पेपर्सवर तुमच्या सह्या बाकी आहेत. ओके त्या एकदा झाल्या की लिगल फॉर्मॅलिटीज कम्प्लीट होतील. ओके आणि मग तुम्हाला आणि मलाही काही टेन्शन राहणार नाही. ओके. जस्ट अ सेकंड. हा इथे. ओके. थँक्स. येस सर. डन. ओके दॅट्स गुड. ठीक आहे. आणि तुम्हाला चेक द्यायचा ना. ओके. थँक्यू सो मच सर. वेलकम. चला सर येतो. थँक्यू. ओके वेलकम. मीनाक्षी. काय हो काय झालं? तुझं म्हणणं खरं ठरलं. मी काय म्हणाले होते? तूच म्हणायचीस ना, अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं काही ठीक होणार आहे. आज फायनली सगळं काही ठीक झालेलं आहे.
5 करोडचा चेक. मी तुला म्हटलं होतं ना, माझं हे काम झालं की आपले सगळे टेन्शन्स दूर होणार आहे. तुला माहितीये मीनाक्षी, हा चेक हातात आल्या आल्या मला तेजसचं सगळं कर्ज मिटलेलं दिसलं. सोहा आणि तेजसचं लग्न झालेलं दिसलं. एका क्षणात सगळा ताण कसा नाहीसा झाला मलाच कळलं नाही. आता खरंच खूप रिलॅक्स वाटतंय. आणि तुम्हाला असं पाहून मलाही. मी उद्याच हा चेक बँकेत टाकणार आहे आणि तेजसलाही पोस्ट डेटेड चेक देऊन टाकणार आहे. त्याला त्याचे पैसे मिळाले की तोही त्याचा बिझनेस सुरू करू शकेल. आणि हो, आपल्याला तेजस आणि सोहाचं लग्न करायलाही फार वेळ नाही लागणार आता. अभि, मला असं वाटतंय की आपण सोहाच्या बाबतीत घाई नको करायला. का? नाही म्हणजे बिझनेस सुरू झाल्या झाल्या लगेच सेट होत नाही ना, त्यामुळे घाई करून चालणार नाहीये अभि. आणि सोहाचं लग्न लावून देणं हीच फक्त आपली जबाबदारी नाहीये. तिचा संसार सुखी कसा होईल हेही आपल्यालाच पाहावं लागणार आहे. पण त्यालाही आता फार वेळ नाही लागणार. त्यामुळे आता सगळं टेन्शन कमी होणार आहे आणि मलाही आपल्या बाळाकडे लक्ष द्यायला खूप वेळ मिळणार आहे. हो ना गुंडू? अभि, मी देवाजवळ चेक ठेवून आले. हा. सोहा, काय रेसिपीचं पुस्तक वाचत होतेस काय? हो, ते सोड. मला सांग, तू कुठे होतास? मी किती वेळ तुझी वाट बघत होते. कामात होतो ग. सोहा, काय झालंय डोळ्याला? काही नाही, मायनर इन्फेक्शन झालंय, होईल नीट. ते सोड, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय? प्लीज गेस कर ना, मला काय सांगायचं असेल. झाली जी नाटक सुरू. सोहा, मी आता गेस करण्याच्या मनस्थितीत नाहीये. प्लीज तूच सांग ना. तेजस, दादा आणि आईने आपल्याला लग्नाच्या तयारीला लागायला सांगितलंय. आत्यानी तर मुहूर्त ठरवायला गुरुजींना पण बोलवलंय. ते मला माहितीये. आय मीन, सोहा, आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट अबाउट इट. सो, आणि आपल्या एकमेकांबद्दलच्या फिलिंग्स किती स्ट्रॉंग आहेत तुला माहितीच आहे ना. तेजस, मी खरंच खूप खुश आहे. आपल्या रिलेशन मध्ये एवढे अप अँड डाऊन झाल्यानंतर आपण फायनली आता लग्न करतोय. एका घरात राहून आता आपण फायनली एकत्र येणार आहोत. आय एम सो हॅपी तेजस. सोहा, माझ्याही फिलिंग्स काही वेगळ्या नाही. वंस, तुम्ही पण मिठाई आणलीत? हो, मी रात्रीच मागून ठेवली होती. वहिनी, अगं मला सांगायचं तरी ना, आम्ही कशाला सकाळी धडपडत गेले असते आणायला. हरकत नाही, बातमीच इतकी आनंदाची आहे की अजूनही कोणी मिठाई आणली असती ना तरी चाललं असतं. ते मात्र आहे. हे काय, तुम्ही दोघीच आहात इथे? तेजस आणि सोहा कुठे आहेत? तू आलायस ना आता, मग तू बोलव त्यांना. तेजस, सोहा, लवकर खाली या.
हा बोला. मी थोड्या वेळात फोन करू का तुम्हाला? हो मी करतो. ठीक आहे, बाय. काय रे, काय झालं? असे का जमलेत सगळे? आज खूप आनंदाची बातमी आहे सगळ्यांसाठी. अच्छा, मलाही सांगा की मग. सांगतो. मी तुम्हा सगळ्यांना माझ्या ज्या प्रोजेक्टबद्दल सांगितलं होतं ते प्रोजेक्ट फायनली डन झालंय आणि त्या बदल्यात फीज म्हणून मला एक खूप चांगली रक्कम मिळाली. घे, तोंड गोड कर. मीनाक्षी, हा तुझा चेक. पोस्ट डेटेड आहे, पण 3 दिवसात नक्की क्लिअर होईल. तू आमच्या अडचणीच्या काळात आम्हाला जी मदत केली होतीस ते तुझे पैसे परत करताना मला खरंच खूप आनंद होतो. अभि, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे खरं तर मला या चेकची गरज नव्हती, पण म्हणजे सोहाचं आणि माझं लग्न होण्यासाठी हे आता खूप गरजेचं होतं. आम्हाला माहितीये या पैशांमुळेच तुझी बाकीची पण कामं राहिली होती ना. नाही म्हणजे आता त्यासाठी थांबायची काही गरज नाहीये. आता तुझ्या यशाचा मार्ग मोकळा झालाय आणि आम्हाला तुला फक्त सोहाचा नवरा म्हणून नाही तर एक यशस्वी माणूस म्हणून बघायचंय. मला अजूनही आठवतंय अभिचे बाबा गेले तेव्हा आमची काय अवस्था झाली होती. आधीच अचानक आलेल्या कर्जाचा बोजा आणि त्यांचं अपघाती जाणं. असं वाटलं होतं की सगळं संपलंय आता. आणि त्यावेळेस तू अगदी देवासारखा उभा राहिलास आमच्या पाठीशी. अगदी खंबीरपणे उभा राहिलास. तुझ्यामुळेच हे घर पुन्हा उभं राहिलं. अडचणीत लोकांना मदत करणे खरं तर ही माझी जगण्याची फिलॉसॉफी आहे. आणि मी जगावेगळं काही केलंय असं मला वाटत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की मी कालही तुमच्या बरोबर होतो, आजही तुमच्या बरोबर आहे आणि यापुढेही तुम्हाला सोडणार नाही. सोहावरती माझं प्रेम आहे हे तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, पण तिच्याशी लग्न करण्यामागे मला तुमच्याबरोबरही राहता यावं हेही कारण आहे. हो, मी खरंच खूप लकी आहे. सोहासारखी बायको आणि तुमच्यासारखी फॅमिली मला मिळाली. तुम्हाला रिलेशनशिपची व्हॅल्यू आहे. अरे तेजस, लकी तर आम्ही आहोतच की. आता तू ऑफिशियली या घरचा जावई होणार आहेस. चला म्हणजे आता आपल्यावरचं संकट दूर झालेलं आहे. आता आम्ही आधीसारखे हसत खेळत जगायला आणि येणाऱ्या बाळाचं आनंदाने स्वागत करायला मोकळे झालो. सोहाचा संसार मार्गी लागणार म्हणून मलाही खूप आनंद होतोय. पण तुम्हीच बाबांचा विषय काढलात म्हणून त्यांचं एक वाक्य मला आठवलं. बाबा नेहमी म्हणायचे, नात्यांमधला व्यवहार जितका क्लिअर असेल ना तेवढं ते नातं टिकतं. आता आपण तेजसचे पैसे सगळे परत केलेलेच आहेत, तर त्यांनीही घराचे पेपर्स परत केले तर नाही. म्हणजे पुढे जर अडचण आलीच तर ह्या घराच्या कागदपत्रांवरच आपण. नाही, माझंही ऍक्च्युली तेच मत आहे. परत अशी गरज पडूच नये अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मला तुमचं मत अगदी पटलेलं आहे.
बरं हे असं घडणार आहे हे मला माहितीच नव्हतं, नाहीतर मी पेपर घेऊन आलो असतो. एनिवे मी पेपर घेऊन येतो लगेच. हा. थँक्स तेजस. खरं तर या सगळ्याची गरज नव्हती, पण इट्स ओके. बरं मी जरा आलोच जाऊन. एक्सक्यूज मी. वहिनी चल नाश्त्याची तयारी करूयात आता. हो हो चला, भूक लागली असेल ना. हो. आलो. मी आलेच. ठीक आहे. मीनाक्षी, आज फायनली सगळं मनासारखं झालं.